दुसरा प्रश्न विचारला की या पीक विम्याच्या संदर्भामध्ये 72 तासाचा नियम आहे आणि या 72 तासाचा नियम हा काही राज्य सरकारने लावलेला नियम नाहीये। हा पीक विम्याच्या संदर्भामध्ये आणि केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये जे काही पीक विमा कंपन्या आणि केंद्र सरकार यांच्याशी जी काही एग्रीमेंट झालं, करार झाला, त्या करारामध्ये 72 तासाच्या या बाबतीमधला निर्णय करण्यात आला। त्यामुळे 72 तासाच्या नंतर जे काही इंटिमेशन शेतकऱ्यांचे गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। हा विषय लक्षात घेता तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांच्या एक समिती पण त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि एवढंच नाही तर 2021 मध्ये 2022 मध्ये मला तारखा सुद्धा सांगता येतील, राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आहे राज्याच्या कृषी विभागाने की या बाबतीमध्ये 72 तासाच्या ऐवजी 92 तास किंवा 98 तासाचा या ठिकाणी कालावधी द्यावा, जेणेकरून ज्या परिस्थितीमध्ये पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, सततचा पाऊस आहे, सर्व्हर डाऊन आहे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, अशा घटनेमुळे जो शेतकरी वंचित राहतो तो शेवटचा शेतकरी सुद्धा वंचित राहू नये यासाठी यापूर्वीही सरकारने 3 वेळेस कृषी विभागाने प्रयत्न केलेले आहेत आणि आता सुद्धा मी आपल्या मार्फत सदनाला सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये प्रामाणिकपणानं हे कृषी विभाग आणि हे महायुतीचं सरकार हा 72 तासाचा वेळ वाढवण्याच्या संदर्भात सन्माननीय केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या सोबत चर्चा करून आणि केंद्र सरकार सोबत चर्चा करून वेळ वाढवून घेण्याच्या संदर्भात आजही प्रयत्नरत राहील। भाई जगताप आभारी आपला की या उत्तरामध्ये आपण पहिलं जे उत्तर वाचून दाखवलं त्याच्यामध्येच एक असं आहे की 43 लाख 43.43 लाख या शेतकऱ्यांना त्याचा लाभ आणि 4.50 लाख शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा उत्तरामध्ये आहे पहिल्या ह्याच्यामध्ये। आता हा आकडा जर आपण पाहिला तर साधारण एक 47 लाख 48 लाखापर्यंत होतं। 96 लाख शेतकऱ्यांनी याच्यासाठी पीक विम्यासाठी त्यांनी अप्लाय केलेला आहे किंवा त्यांनी तो पीक विमा घेतलेला आहे। मला स्पेसिफिक उत्तर असं हवंय की अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट या माध्यमातून किती लाख शेतकऱ्यांचं हे जे आहे पंचनामे झाले, हा वेळेचा महत्व आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त किती पंचनामे झाले, त्या झालेल्या पंचनाम्यांपैकी किती लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला जो तुम्ही इथे दिलाय 48 लाखापर्यंत होतं। उर्वरित जे काय असतील किंवा आहेत की नाहीत त्याचं उत्तर पाहिजे आणि असतील त्यांना नुकसान भरपाई किती कालावधीमध्ये मिळेल। सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय भाई जगताप साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलाय, खरं तर ते साल घेऊन जर प्रश्न उपस्थित केला असता तर आणखीन सविस्तर उत्तर या ठिकाणी देता आलं असतं, पण मी सविस्तर उत्तर या ठिकाणी देतोय। सभापती महोदय, या ठिकाणी नुकसान पूर्व सूचना म्हणजे मी पहिल्यांदा आपण जे सांगितलंय की पहिलं उत्तर जे देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये 43 लाख शेतकऱ्यांना हे 1,988 कोटी रुपये देण्यात आले, त्याच्यानंतर 4,50,000 भरपाई म्हणजे ज्यावेळेस काढणी पश्चात नुकसान भरपाई आहे त्याचं सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण या पीक विमा योजनेअंतर्गत 2022 मधील राज्यातील नुकसान भरपाईचा तपशीलच मी आपल्या समोर वाचून दाखवतो। आज अर्जदाराची एकूण संख्या होती 96,61,217 शेतकरी। त्या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांचं विमा संरक्षित क्षेत्र जे होतं हेक्टरमध्ये ते या ठिकाणी जवळजवळ 57,63,550 आणि विमा संरक्षित रक्कम जी होती ती या ठिकाणी 2,700 म्हणजे 2,278 म्हणजे 2,078 आणि एकूण नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पात्र सूचना झाल्या होत्या त्यावेळेस
4,50,000 45,000 म्हणजे मला थोडं आकड्यात कमी जास्त, मी गणितात एवढा पक्का नाहीये, पण स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाईची जी वाटप झाली कोटीमध्ये ती 1,988 कोटी. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत पात्र अर्जदारांची संख्या 1,79,03,049. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत निश्चित नुकसान भरपाईची रक्कम जी कोटीमध्ये आहे 665. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत नुकसान भरपाईची वाटप 657. या ठिकाणी काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत पात्र सूचना ह्या 4,87,708 आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत निश्चित नुकसान भरपाई रक्कम 440 कोटी आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत जे काही वाटप करण्यात आलेली ती 438 कोटी. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई पात्र अर्जदारांची संख्या आहे 1,05,069. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे निश्चित नुकसान भरपाई रक्कम 74 कोटी. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे बाबी अंतर्गत नुकसान भरपाईचं वाटप 64 कोटी आणि त्याचबरोबर एकूण लाभार्थ्यांची संख्या आहे 68,95,405. एकूण निश्चित नुकसान भरपाईची रक्कम आहे 3,180 कोटी आणि एकूण वाटप नुकसान भरपाईची रक्कमची आहे 3,148 कोटी. यामध्ये जो काही डिफरन्स आपल्याला आत्ता ह्याच्यात परत मायनस प्लस तुम्ही भाई करताल, स्वाभाविक आहे, मला माहिती आहे. म्हणून ही जी रक्कम काही राहिलेली आहे, काही शेतकऱ्यांना जी मिळालेली नाही, ती रक्कम ही 1,000 रुपयाच्या आतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही भूमिका घेतली की 1,000च्या आतमध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना अशी पीक विम्याची रक्कम जर जात असेल तर 1,000 पर्यंतचा जो डिफरन्स अमाऊंट आहे तो या ठिकाणी राज्य सरकारने भरायचा आणि ते पैसे त्यांना द्यायचे. तर ते सुद्धा त्या ठिकाणी आता राहिलेली रक्कम जी आहे काही लाखात आहे ती मिळून जाईल. पण आपल्या उत्तरामध्ये सविस्तर त्या हे दिलेल्या आकडेवारी पाहता आतापर्यंत साधारण 48 लाख लोकांना त्याचा पीक विम्याचा आता फायदा मिळाला आहे. 1,000चं ते 68 लाख हे टोटल आहेत. सभापती महोदया, मी परत एकदा सांगतो की पीक विमा योजनेमध्ये 22 मध्ये 93 लाख शेतकऱ्यांनी अर्जदारात सहभागी झाले होते. त्यात 57 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केलं गेलं होतं. 11 जुलै 2023 अखेर, म्हणजे आता या बाबतीतला आत्ताचा मी विषय सांगतो, आत्ता आज अखेर स्थानिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पक्षात नुकसान भरपाई, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत 68,95,000 लाभार्थ्यांना रक्कम 3,180 कोटी इतकी नुकसान भरपाई निश्चित झाली आहे. त्यापैकी मीच तेच उत्तर आपल्या त्यात म्हणून म्हणलं की मी परत आपल्याला इंटरव्ह्यू केलं. त्यापैकी 65,79,000 शेतकऱ्यांना 3,148.91 कोटी नुकसान भरपाईचे वाटप पीक विमा कंपनी मार्फत करण्यात आलेले आहे. उर्वरित रक्कम जे सांगितलं मी, कारण परत एकदा मी तेच सांगतो ना आपल्याला, ती जी संख्या आहे ती संख्या 1,000च्या आत आहे. त्यांचा पीक विमा जो बसला आहे ते त्यामध्ये उर्वरित नुकसान भरपाई निश्चित वाटपाची कारवाई सुरू आहे. उत्पादनावर आधारित नुकसान भरपाई करण्याची कारवाई सुरू आहे. आपलं हे अधिवेशन संपलं, पुरवणी मागण्याचा विषय पूर्ण संपला की या ठिकाणी याचं वाटप सुद्धा राहिलेलं जे 1,000 रुपयाचा डिफरन्स आहे ते सुद्धा होऊन जाईल. शशिकांत शिंदे मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं, खरं म्हटलं तर हा महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांना मागच्या वेळा ज्या पीक विमा कंपन्या होत्या त्यांनी त्यांचा फायदा बघून त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्यांनी विमा कंपनीने त्यांना त्या ठिकाणी विमा उतरून घेतला नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. सरकारने नवीन योजना आणली की आता 1 रुपयामध्ये आपण त्या ठिकाणी विम्याच्या संदर्भामधला सुविधा देण्याचा निर्णय घेतला, ते स्वागत आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, मंत्र्यांनी मगाशी सांगितलं की आपण केंद्र सरकारला 72 तासाच्या संदर्भामधला निकष बदलण्याची विनंती केलेली आहे. खरं म्हटलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अवकाळी पाऊस 3-4 दिवस अशा पावसाच्या ह्या निमित्ताने
पंचनामे होत नसल्यामुळे तांत्रिक अडचण लक्षात घेता आपण 72 तासाची शिथिलता केंद्र केव्हा मंजूर करणार आहे, तोपर्यंत मागच्या लोकांना जे अशा प्रकारचे लाभार्थी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे का नाही, निकष बदलल्यानंतर ते नुकसान भरपाई मिळणार आहे का नाही, हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि ती नुकसान भरपाई जर केंद्र देणार नसेल निकष बदलात, तर राज्य सरकार ती जबाबदारी घेणार का, हा प्रश्न इथं उपस्थित होतोय. आणि 1 रुपयाची जी तुम्ही पीक विम्याच्या बाबतीमधली योजना आणलेली आहे, त्यामध्ये जेवढे शेतकरी त्या ठिकाणी आपली नोंदणी करतील त्यांना त्या कंपन्यांना घेऊन आपण त्या संदर्भामध्ये त्याची कारवाई करणार आहोत. सभापती महोदया, सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. ते उपस्थित करत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे 72 तासाचा नियम आहे, तो 72 तासाचा नियम झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भात अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांचं काय होईल. 72 तासाचा हा नियम हा फक्त महाराष्ट्र राज्यासाठी नाही आहे, तर या ठिकाणी केंद्र सरकारने ही पीक विमा योजना ज्यावेळेस लागू केली त्यावेळेस या ठिकाणी 72 तासाचा नियम आहे की नुकसान झालं तर एवढ्या 72 तासाच्या काळात शेतकऱ्यांनी कळवलं पाहिजे. आणि कळवताना वेगवेगळे माध्यम आहेत, मोबाईल फोन करून कळवणं, मेसेज करून कळवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात. आता अशा परिस्थितीमध्ये 72 तासाच्या नंतरचे अर्ज हे त्या ठिकाणी लाभार्थी पीक विम्याचे म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत, कारण हा केंद्राचा नियम आहे. हा नियम बदलावा म्हणून एकदा नाही दोनदा पत्र राज्य सरकारकडून गेलेल्या कृषी विभागाकडून, आणि या निमित्तानं तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा गठीत झाली. त्यावेळेस त्यांनी त्या केंद्रीय कृषी सन्माननीय कृषी मंत्र्यांची भेट सुद्धा घेऊन याबाबतचा विषय त्यांनी सांगितलेला आहे. आता ज्यावेळेस 1 रुपया, म्हणजे मी खरं तर आपल्या मार्फत या सदनाला अभिमानानं सांगावं वाटतं की ज्यावेळेस या राज्यात या ठिकाणी वित्तमंत्री म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी पंचामृत अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेस 1 रुपयामध्ये पीक विमा घेण्याच्या संदर्भातली योजना राज्य सरकारने घेतली. जो राज्य सरकारचा पूर्वीचा शेतकऱ्याचा जो काय प्रीमियम राज्य सरकारचा हिस्सा होता, राज्य सरकार तिथं भरणारच, पण शेतकऱ्याला जो पीक विमा भरावा लागत होता तो शेतकऱ्याचा प्रीमियम सुद्धा यावेळेस राज्य सरकारने हाती घेतला. म्हणून आजपर्यंत जसं पीक विमा योजना या देशात चालू झालेली आहे, या देशामध्ये एवढी ऐतिहासिक पीक विमाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही. 1,63,00,000 शेतकऱ्यांचा आतापर्यंत 1 रुपयाचा पीक विम्याच्या संदर्भातला फायदा, म्हणजे मी आपल्याला सांगतो एकूण पीक विम्याच्या संदर्भामध्ये एवढ्या शेतकऱ्यांनी फायदा घेतला. आता आजच्या परिस्थितीमध्ये आता जे पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांनी 1 रुपयात भरलेला आहे, ज्याचा पूर्ण भार राज्य सरकारने घेतला, ते विमा लागू कधी होणार आहे, ज्यावेळेस खरीप हंगाम पूर्णपणानं संपेल त्यावेळेस. त्यामुळे त्या बाबतीत आज सांगणं आणि उत्तर देणं उचित नाहीच आहे. पण एक निश्चित आहे की इतिहासामध्ये नोंद होईल असं पहिल्यांदाच या राज्यानं या शेतकऱ्यांचा पीक विमा, जो शेतकरी आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून भरू शकत नव्हता, जो शेतकरी वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच्यासमोर म्हणून तो प्रीमियम भरू शकत नव्हता, तो शेतकरी आज पुढे आलाय आणि मागच्या वर्षीपेक्षा दुपटीनं या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा यावर्षी फायदा घेतलेला आहे. याचा परिणाम नक्कीच पीक विम्याच्या ट्रिगरमध्ये जर हे सर्व शेतकरी बसले नियमामध्ये लाभार्थ्यांच्या, तर फार मोठा फायदा या राज्यातील शेतकऱ्यांचा या पीक विमा योजनेतून होणार आहे. विक्रम काळे. सभापती महोदय, मंत्री महोदय, आपलं खरं तर आम्ही अभिनंदन करतो की 1 रुपयाचा जो निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे तो अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितकारक आहे. याच्यामध्ये जे मुख्य अडचण आहे, 2 मिनिटं मंत्री महोदय, या विमा कंपन्या शेतकऱ्यांनी तक्रार कुणाकडे करायची, यांच्यावर कारवाई कोण करणार. म्हणजे आता उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्हा, आम्हा शेतकऱ्यांना तर कोर्टात जावं लागलं, उच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं, हे कंपन्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून. आपल्याला पण माहित आहे, तो निर्णय दिला उच्च न्यायालयाने पैसे द्यावेत म्हणून.
म्हणजे अशा पद्धतीनं यांची ही जी मुजोरी चाललेली आहे. माझा या निमित्तानं आपल्याला प्रश्न आहे, आपलं दिल्लीत सुद्धा चांगलं वजन आहे, तुम्ही नुसतं सांगताय पत्र पाठवलं वगैरे वगैरे, असं नाहीये. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा महत्वाचा विषय आहे. ही 72 तासाची जी मुदत आहे ती वाढवून आणण्यासाठी तातडीनं अधिवेशन संपल्याबरोबर केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बैठक करून आपण हा निर्णय राज्याच्या हितासाठी करून घेणार का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आता जे उर्वरित विमा कंपनीकडून जे पैसे यायचे राहिले शेतकऱ्यांना, जी नुकसान भरपाई द्यायची राहिलेली आहे ती किमान येणाऱ्या ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत तरी शेतकऱ्यांना दिली जाईल काय, हा माझा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, या विमा कंपन्यांचा फायदा कसा होतोय. आता सातत्याने चांगला पाऊस पडला की यांचा फायदाच आहे, यांना काही द्यायचंच नाहीये. हा कधी त्यांना शेतकऱ्यांना लाभ कधी होणार आहे. जर पाऊस नाही पडला, पिकं गेली तरच विमा मिळतोय. चांगला पाऊस पडल्यावर कशाला विमा मिळतोय. त्याच्यामुळे यांना सगळ्यात मोठा फायदा कोणाचा आहे, त्या विमा कंपन्याचा आहे. त्याच्यामुळं हे जी नुकसान भरपाई देत नाहीत, ज्याची दाद आम्ही तुमच्याकडे मागतोय, तर ह्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे काय. सभापती महोदय, सर्वप्रथम सन्माननीय विक्रम काळे गुरुजी सरांनी जो प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केला की 72 तासाच्या संदर्भामधलं नंतर दुसऱ्याला हा वेळ मुदत वाढण्याच्या संदर्भात म्हणजे मला पहिल्यांदा कळालं की माझं काहीतरी राजकीय वजन दिल्लीत आहे, तेही गुरुजीकडनं. तर या ठिकाणी मी या सदनाला आणि या सदनाच्या मार्फत राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी शब्द देतो की राज्य सरकार 72 तासाचं 92 तास करण्याच्या संदर्भामध्ये जे काही शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करायचे ते करण्याचा नक्कीच निश्चित प्रयत्न करेल. तिथं कुठेही कमी पडणार नाही. आणि कुठं माझं वजन कमी पडलं तर गुरुजी तुमच्या वजनाचा या ठिकाणी नक्कीच वापर केला जाईल. दुसरा स्पेसिफिक त्यांनी प्रश्न विचारला की या ठिकाणी पीक विमा कंपनीचा फायदा होतो या सगळ्या गोष्टीत. आता सुद्धा त्यांनी सांगितलं की 1 रुपयाच्या योजनेमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी भाग घेतला, पण पाऊस पडला नाही, पिकाचं नुकसान झालं. त्याच्यासाठी पिकाचं संरक्षण करण्यासाठीच ही पीक विमा योजना आणलेली आहे. तर ही पीक विमा योजना आणताना जे काही निकष ठरलेत की ज्या गोष्टी निकषावरती पिकाचं नुकसान ठरलं जातं त्याप्रमाणे त्या ठिकाणी ती नुकसान भरपाई विम्यातून दिली जाते. आता ही विम्यातून दिली जात असताना त्याचे नियम आहेत. असं नाही की पूर्णपणानं कंपनीचाच फायदा होतो. या ठिकाणी असे अनेक विषय आहेत की जवळजवळ आता या 1 रुपयाच्या योजनेमध्ये जो बीड पॅटर्न या ठिकाणी बीड पॅटर्न प्रमाणे आहे पीक विमा योजना आणली 1 रुपयाची सुद्धा आता की ज्याच्यामध्ये 80% 80-110 म्हणजे जर नुकसान झालं 100% तर 110% कंपन्यांनी ते नुकसान सहन करायचं. आणि जर नुकसान कमी झालं आणि कंपनीचा फायदा झाला तर त्या ठिकाणी कंपनीचा फायदा जेवढा होईल त्याच्यातला 20% फायदा कंपनी ठेवणार आणि बाकी 20% फायद्याची रक्कम त्या कंपनीला राज्य सरकारकडे परत जमावी करावी लागणार आहे. हा बीडचा पॅटर्न आहे जो आम्ही 3 वर्षापूर्वी केला होता. सन्माननीय सुरेशांना दसपण इथं उपस्थित आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि तो फक्त आपल्या राज्याने यावेळेस तर स्वीकारलाच, पण इतर राज्यांनी सुद्धा स्वीकारला. त्याच्यामुळं पीक विम्याच्या संदर्भामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान होईल त्या शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा लागतो. पीक विम्याच्या संदर्भात काही कायदे ते सुद्धा सदनात सांगतो की जर नुकसान झालं तर अग्रिम ज्याला ऍडव्हान्स आपण म्हणतो ते सुद्धा देण्याच्या बाबतीत या देशात पहिल्यांदा मागच्या वेळेस ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात सर्वाधिक अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ ज्या वेळेस पीक विम्यासाठी लागू झाले त्यावेळेस सोयाबीनचा विमा, त्यावेळेस मी पालकमंत्री होतो, सोयाबीनचा विमा हा अग्रिम 25% पीक विमा कंपनीला द्यायला लावला होता. आणि एवढंच नाही तर अशा पद्धतीने जर पीक विमा सुद्धा जर मला लागू झाला असेल एखाद्या शेतकऱ्याला आणि तो जर मिळाला नाही तर त्याच्यात सुद्धा कायदा आहे की एवढ्या दिवसात तो पीक विमा दिला गेला पाहिजे, नाही तर त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची कारवाई सुद्धा ज्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये काही पीक विमा कंपन्यांनी लाभार्थ्यांना विमा देण्यासाठी दिरंगाई केली होती त्यावेळेस
बीड जिल्ह्याचा त्या तत्कालीन पालकमंत्री म्हणून स्वतः मीटिंगमध्ये, आपणही त्या मीटिंगला उपस्थित होतात, बैठक घेऊन त्या बैठकीत आदेश दिला होता FIR करण्याच्या बाबतीत आणि त्या कंपनीवर सुद्धा FIR झाले होते. त्यामुळे ही पीक विमा योजना ही सर्व अर्थाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे, कुठल्या कंपनीच्या फायद्यासाठी नाहीये. एक मिनिट खाली बसा. मी मंत्री महोदयाला विनंती करतो का आपण हे आमच्या जे सदस्याची एक आपल्या दालनामध्ये, आमच्या दालनामध्ये एक बैठक घ्यावी आणि त्या संदर्भामध्ये आपण हे करावं. प्रश्न क्रमांक हो सभापती महोदय. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. सभापती महोदय 19,748. सभापती महोदय सभापती महोदय प्रवीण कोटे साहेब आपल्याप्रमाणे नाही. 19,700 माणसाने सांगितलेलं आहे. आपल्याप्रमाणे बोला. खाली वाचा तुम्ही परत. आमच्या या बाजूनी तुम्ही ते पोटे साहेब बोलतायत, जानकर साहेब बोलतायत, तर सर्व समावेशक असं या ठिकाणी सभागृहाचं कामकाज व्हावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. सगळ्यांना सूचित करतो का आपण मंत्री महोदयाला विनंती केलेली आहे प्रत्येकाला. तर आपला प्रश्न क्रमांक नंबर 2 सुरू करा. सभापती महोदय 19,748. नाही असं नाही झालं. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, RKY मध्ये प्रति थेंब अधिक पीक या पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी स्वीकारतोय आणि जास्तीत जास्त ड्रीप इरिगेशनला प्रायोरिटी देण्याची भूमिका सरकार म्हणून, केंद्र शासन म्हणून सातत्याने घेतोय. माझा एक वेगळा प्रश्न आहे की यात ज्या अटी शर्ती आहेत यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, काही जिल्हे हे 1 एकराच्या 2 एकराच्या खाली असणारे शेतकरी 90% वर आहे आणि आपली अट आहे 20 गुंठ्याच्या खाली या ठिकाणी देणार नाही. 20-20 गुंठ्याचे प्लॉट आहेत आमच्याकडे ऊसाचे, अगदी 10-10 गुंठ्याचे प्लॉट या ठिकाणी ऊसाचे आहेत. आणि अशा परिस्थितीत काही राज्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला. आपण उत्तर दिले की केंद्राच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी आपण करतोय. आज या देशातली 5 राज्य अशी आहेत की ज्या 5 राज्यांनी हे निकष बदलून 100% लोकांना ड्रीप देण्याची भूमिका घेतलेली. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 20 गुंठ्याच्या खाली असणाऱ्या शेतकऱ्यांना ही सुविधा राज्य शासन म्हणून 5 राज्यांनी देशामध्ये घेतलेली आहे. नवीन आपण काही करत नाही. आणि जवळजवळ 94% मी म्हणलं तसं शेतकरी हे स्मॉल म्हणजे मार्जिनल फार्मर्स असल्यामुळं ही भूमिका सरकार घेणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो मुळामध्ये हा प्रश्न ड्रीप इरिगेशनच्या संदर्भात आहे. आणि ड्रीप इरिगेशनमध्ये या राज्यामध्ये जी काही कृषी सिंचन योजना चालू आहे ती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी चालू आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याला आपण ड्रीप इरिगेशनच्या संबंधात लाभ देतो त्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने स्वतःचा हिस्सा ठरवून दिलेला आहे. आणि त्यामुळे एक नियम केंद्र सरकारने ठरवलेला आहे की 20 गुंठ्याच्या क्षेत्राची अट आपण शिथिल करावी. या संबंधात आपण सांगितलेलं आहे. नक्कीच ही 20 गुंठ्याची अट सुद्धा शिथिल करण्यासाठी हे राज्य सरकार आणि हा कृषी विभाग केंद्राकडे प्रयत्न करून ही अट शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करेल. आणि जर ही अट शिथिल होण्याच्यासाठी काही अडचणी आल्या तर ज्या इतर राज्याच्या संदर्भामध्ये आपण उदाहरण दिलेलं आहे त्या राज्याचं एकूण काय योजना आहे त्याचा अभ्यास करून या राज्यामध्ये सुद्धा तशी योजना लागू होईल. पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की राष्ट्रीय कृषी ती आता
बदललेली आहे, त्याच्यात इन्क्लूड झालेलं आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यंदा राष्ट्रीय कृषी विकास योजना याच्यात 55% केंद्राचे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना याच्यामध्ये अटल भूजल योजनेच्या पूरक 25%, म्हणजे एकूण 80% त्या ठिकाणी आपण देतो. आणि इतर शेतकऱ्यांना ज्याचं या व्याख्येच्या पुढचे शेतकरी आहेत त्यांना 45% राष्ट्रीय कृषी योजनेतून देतो, 30% मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना व अटल भूजल योजनेच्या यातून देतो, म्हणजे एकूण 75% देतो. आपण जे म्हणतोय की 100% दिलं पाहिजे, तर याच्यामध्ये पहिलं अल्प अति अल्प यांना तर आपण 80% देतोच आहे, आणि त्याच्यापेक्षा वरच्या शेतकऱ्यांना आपण 75% या ठिकाणी दोन्हीही योजना राज्य आणि केंद्राची म्हणून एकत्रित आपण या ठिकाणी अनुदान देतोय. आता मला असं वाटतं की एक मिनिट सन्माननीय, आपण तर मंत्री होता, अशा वेळेला ते सांगतात की मी केंद्र आणि राज्याशी बोलतो आणि त्या प्रयत्न करतो, तर परत तोच प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे? नाही मला वाटत असं. हो, उत्तर मागितलं ना तुम्ही. हे मी सगळं ऐकलं तुमचा प्रश्न एकदम योग्य. कोणी वकिली करायची नाही, मध्ये बसून बोलू नका. हे सन्माननीय सतेज पाटील सर, असं नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं, मी ऐकलं, सगळ्या सभागृहांनी ऐकलं की मी केंद्राकडे प्रयत्न करतो. मग आता याच्या पलीकडे अजून तुम्ही तेच प्रश्न प्रत्येक वेळेला विचारलं तर शेवटचे प्रश्न होतच नाही. ठीक आहे, नाही मी बोलूच नका का 1 तास. मग असं माझं काम आहे वेळेचं नियोजन करणं. तुम्ही एक उपप्रश्न विचारा, त्याच्यात मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं 80% आपण देतो, 80%चाच विषय. माझा म्हणण्याचा उद्देश काय, 20 गुंठ्याच्या खाली इतर राज्यांनी दिलेलं आहे, तुम्ही केंद्राकडे पाठवला, केंद्र मान्य करणार नाही, इतर राज्यांनी दिलं तसं आपण इम्प्लिमेंट करा, हा माझा मुद्दा आहे. अध्यक्ष महाराज, याच स्पेसिफिक प्रश्नाचं अतिशय स्पेसिफिक उत्तर दिलं होतं, पण सन्माननीय सदस्यांना ते स्पेसिफिक उत्तर लक्षात आलं का नाही मला असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ते आदरणीय दोन्ही सभापती महोदया, मी स्पेसिफिक उत्तर दिलं होतं की 20% जी अट केंद्राने घालून 20 गुंठ्याची जी अट केंद्राने घालून दिलेली आहे, ती जर अट कमी करायला या ठिकाणी आम्ही कमी पडलो तर त्या ठिकाणी जसं इतर राज्यांनी स्वतः त्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे तसं हे राज्य सरकार येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेईल, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगितलंच आहे. त्यामुळे तेवढाच एक स्पेसिफिक प्रश्न होता, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 19,814 सन्माननीय रणजितसिंह मोहिते पाटील. प्रश्न क्रमांक 19,814 छापल्याप्रमाणे